महाराष्ट्रातील काही निकाल हाती आले आहे। नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजपाला मोठा फटका बसला आहे। येथे काँग्रेसचे गोवाल पाडवी विजयी झाले आहे, तर उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपाचे पियुष गोयल विजयी झाले आहे। पालघर लोकसभा मतदारसंघात भाजपाचे हेमंत सावरा हे विजयी झाले आहे। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे छत्रपती शाहू महाराज विजयी झाले आहे। सांगली लोकसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे विशाल पाटील हे आता विजयी झाले आहे। रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या रक्षा खडसे यांचा देखील विजय जेमतेम निश्चित मानला जात आहे। जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या स्मिता वाघ यांचा देखील विजय निश्चित मानला जात आहे। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजपाला मोठा फटका बसला आहे। येथे काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर या विजयी झाल्या आहे। अमरावतीत भाजपाला मोठा धक्का बसला आहे। येथे भाजपाच्या नवनीत राणा यांचा पराभव झाला असून काँग्रेसचे बळवंत वानखेडे हे अमरावतीतून विजयी झाले आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे हे विजयी झाले आहे, तर धाराशिव लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर यांचा विजय जेमतेम निश्चित मानला जातोय। परभणी लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे संजय जाधव यांचा विजय झाला आहे, तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपाचे नारायण राणे विजयी झाले आहे। कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे विजयी झाले आहे। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत विजयी झाले आहे। ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे नरेश मस्के विजयी झाले आहे। रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील तटकरे विजयी झाले आहे। दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई विजयी झाले आहे। बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे विजयी झाले आहे, तर शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे विजयी झाले आहे। शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वागचौरे विजयी झाले आहे। नागपूर लोकसभा मतदारसंघात नितीन गडकरी यांचा विजय झाला आहे। यवतमाळ वाशिम मधून शिवसेना ठाकरे गटाचे संजय देशमुख विजयी झाले आहे।